हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. तर फर्स्ट वर्ड बघूया आपण कोणता आहे आज. तर अनफेज्ड. अनफेज्ड हा आपला फर्स्ट वर्ड आहे. त्याचं मीनिंग आहे नॉट डिस्कन्सर्टेड ऑर पर्टर्ब्ड. ओके, नॉट डिस्कन्सर्टेड ऑर पर्टर्ब्ड हे मीनिंग आहे कशाचे? अनफेज्डचे. म्हणजेच निराशा किंवा अस्वस्थता नसणे. ओके, निराशा नसणे, अस्वस्थता नसणे, म्हणजेच जो निर्भय आहे त्याला आपण काय म्हणू? अनफेज्ड. ओके, मराठीमध्ये काय होते मग याचं मीनिंग? निराश किंवा अस्वस्थ नाही किंवा निर्भय. ओके, सिनोनिम्स आहेत अनडॉन्टेड, अनपर्टर्ब्ड आणि काम. आणि अँटोनिम आहेत त्याचे अपोजिट आहेत अँशियस, पर्टर्ब्ड, अपसेट आणि वरीड. ओके, सो अनफेज्ड म्हणजे काय होते? जो निराश नाही आहे, जो अस्वस्थ नाही आहे, जो निर्भय आहे त्याला आपण अनफेज्ड असं म्हणू. नेक्स्ट आहे वर्ड कन्सोलेशन. कन्सोलेशनचं मीनिंग द कम्फर्ट रिसिव्ड बाय अ पर्सन आफ्टर अ लॉस ऑर डिसअपॉइंटमेंट. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं समजा नुकसान झालेलं आहे, ओके, किंवा कोणत्या तरी फेज मधून जात आहे, तो निराश आहे किंवा काही नुकसान झालेलं आहे, तर त्या फेज मध्ये त्याला जे हेल्प देतो आपण, ओके, हेल्प म्हणजे कशी की कम्फर्ट देतो, त्याचे सांत्वना करत असतो, तर त्याला काय म्हणतात? कन्सोलेशन. ओके, म्हणजे सहानुभूती सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, की कन्सोलेशन म्हणजे काय होते? सहानुभूती देणे. ओके, एक व्यक्ती जो निराश आहे, ज्याचं काही नुकसान झालेलं आहे किंवा लॉस मध्ये आहे तो, तर त्याला आपण एक सांत्वना देत आहे, म्हणजे त्याला सहानुभूती देत आहे, म्हणजेच कन्सोलेशन देत आहे. ओके, सो सहानुभूती याचा अर्थ होतो किंवा आपण सांत्वना सुद्धा म्हणू शकतो, हे सांत्वना देणे. सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहे कम्फर्ट, सोलॅस, सिम्पथी आणि कंपॅशन. ओके, कोणाला सिम्पथी देत आहे आपण तर त्याला सुद्धा कन्सोलेशन असं म्हणू. अँटोनिम्स आहेत अँग्विश, डिस्ट्रेस, हार्टेक. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बिहिस्ट. बिहिस्टचं मिनिंग आहे अ पर्सन्स ऑर्डर ऑर कमांड. म्हणजेच आज्ञा, आदेश, विनंती, कळकळीची विनंती, त्याला आपण काय म्हणू? बिहिस्ट. ओके, किंवा हुकूम देणं, पण जो हुकूम देत आहे त्याला पण काय म्हणू? त्या हुकूमला बिहिस्ट असं म्हणू. ओके, आज्ञा, कळकळीची विनंती, हुकूम. ओके, आणि आदेश. सो याला काय म्हणते? म्हणजे कमांड देत आहे कोणीतरी, एक पर्सन जो आहे तो ऑर्डर करत आहे किंवा कमांड देत आहे, हुकूम देत आहे, आज्ञा करत आहे, विनंती करत आहे, त्याला आपण म्हणू बिहिस्ट. सिनोनिम्स आहेत त्याचे इन्स्ट्रक्शन, बिडिंग, रिक्वेस्ट आणि रिक्वायरमेंट. अँटोनिम्स अपील, एंट्रिटी, पिटिशन, प्ली. ओके, तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे? बिहिस्टचे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एनुन्शिएट. एनुन्शिएट म्हणजे प्रोनाऊन्स करणे क्लिअरली किंवा स्पष्टपणे बोलणे. ओके, स्पष्टपणे बोलणे, स्पष्टपणे काही पण सांगणे, स्पष्टपणे उच्चारणे, स्पष्ट करणे, प्रोनाऊन्स करणे क्लिअरली, त्याला आपण म्हणू एनुन्शिएट. ओके, से ऑर प्रोनाऊन्स क्लिअरली म्हणजे स्पष्ट करणे किंवा स्पष्टपणे उच्चारणे. तर मराठीमध्ये काय होतो याचा अर्थ एनुन्शिएटचा? स्पष्ट करणे, स्पष्ट उच्चारणे. ओके, सो सिनोनिम्स आहे याची प्रोनाउन्स, आर्टिक्युलेट, क्लिअर आणि अपॅरंट. अँटोनिम्स आहेत फ्लॅटर, ग्रंट, हॉल्ट, हेजिटेट. ओके, हे आहेत अँटोनिम्स कशाचे? एनुन्शिएटचे. आणि सिनोनिम्स आपण बघितलेले आहे प्रोनाउन्स, आर्टिक्युलेट, क्लिअर आणि अपॅरंट आहे. म्हणजे काय होते? स्पष्ट करणे, स्पष्टपणे उच्चारणे.
नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो फर्स्ट आहे वन हू मेक्स अँड सेल्स कुशन्स अँड कवर्स फॉर मोटर कार. ओके, जो मोटर कार करता कुशन किंवा कवर बनवतो आणि त्याला विकत असतो त्या व्यक्तीला काय म्हणतात? त्या व्यक्तीला म्हणतात अपहोल्स्टरर. ओके, अपहोल्स्टरर. तर अपहोल्स्टररचं मिनिंग काय आहे? द वन who makes and sells cushion and covers for मोटर कार. मोटर कार करता जो कवर बनवतो, कुशन्स बनवतो, त्याला बनवतो आणि सेल सुद्धा करतो म्हणजे विकतो सुद्धा, तर त्याला म्हणतात वन वर्ड मध्ये अपहोल्स्टरर. नेक्स्ट आहे अन ऑफिशियल नंबरिंग ऑफ पॉप्युलेशन, त्याला म्हणतात सेन्सस. ओके, सो सेन्सस म्हणजे काय होते? सेन्सस म्हणजे होते जनगणना. तर एका देशात म्हणजे आता समजा इंडियामध्ये सेन्सस होत आहे म्हणजे काय होत आहे? जनगणना होत आहे की त्या फॅमिलीमध्ये किती व्यक्ती आहे, त्यांच्या काय नोकरी आहे, त्यांना नोकरी काय काय आहे, किंवा ते त्यांचं वय काय आहे. तर हे सगळा जो डाटा असतो हा डाटा एकत्रितपणे एक लिस्ट बनवणे त्याला काय म्हणतात? जनगणना. जनगणना म्हणजे होते सेन्सस. ओके, तर ही जे असते हे ऑफिशियली होत असतात. तर ते जे ऑफिशियली नंबरिंग होत असते त्याला त्या पॉप्युलेशनची त्याला म्हणतात सेन्सस. ओके, म्हणजे जनगणना. ओके, नेक्स्ट आहे टॅक्सिडर्मिस्ट. तर ABCD यामधला जो ऑप्शन बी आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे टॅक्सिडर्मिस्टचा TAXIDERMIST. तर टॅक्सिडर्मिस्ट म्हणजे काय होते? तर असा व्यक्ती जो जे मृत प्राणी किंवा पक्षी जे आहे त्यांच्यामध्ये भुसा भरून त्याला म्हणजे जतन करून ठेवते. ओके, किंवा प्रदर्शनीमध्ये ठेवते, एक्झिबिशन मध्ये ठेवते. म्हणजे तो असं वाटते की तो खरोखरचा आहे तो प्राणी किंवा पक्षी. तर त्याला काय म्हणतात? टॅक्सिडर्मिस्ट. म्हणजे तो व्यक्ती, त्या व्यक्तीला काय म्हणतात? टॅक्सिडर्मिस्ट. जो हे सगळं करत आहे, जतन करून ठेवत आहे मृत प्राणी किंवा पक्षींना, त्याला म्हणतात टॅक्सिडर्मिस्ट. आणि जी ही स्टडी असते, स्टडी किंवा जो हे करत आहे, ओके, त्याला काय म्हणतात? जे हे करतात त्यांना म्हणतात टॅक्सिडर्मी. ओके, TAXIDERMY. तर हे म्हणजे काय आहे? की जे करतात. ओके, जी स्टडी आहे, समजा त्याची जी स्टडी आहे ते कसं करतात, त्याचं काय प्रोसेस आहे, त्याला म्हणतात टॅक्सिडर्मी. आणि जो व्यक्ती आहे जो तो करत आहे त्याला म्हणतात टॅक्सिडर्मिस्ट. नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट आहे ABCD ऑप्शन मधला जो ऑप्शन डी आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे अपहोल्स्टरर. तर अपहोल्स्टररचं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय होत असते की जो मोटर कारसाठी कुशन्स किंवा कव्हर्स बनवतो त्या व्यक्तीला काय म्हणतात? अपहोल्स्टरर. बनवतो आणि विकतो त्याला अपहोल्स्टरर असं म्हणतात. नेक्स्ट इडम अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट आहे स्पीक व्हॉल्युम्स. स्पीक व्हॉल्युम्सचा अर्थ काय आहे? एक्सप्रेस अ रिॲक्शन विदाउट वर्ड्स. म्हणजे एकही शब्द न बोलता स्पष्टपणे काय आहे ते सांगणे. ओके, त्याला काय म्हणतात? स्पीक व्हॉल्यूम. तर समजा एखादी मुलगी आहे तर ती तिचा चेहराच बोलून जात आहे, तिचं काही ती बोलत नाही आहे, वर्ड्स मध्ये काही बोलत नाही आहे, पण तिचा चेहरा बोलून जात आहे की ती किती खुश आहे, ती किती नाराज आहे. तर त्याला काय म्हणू आपण? स्पीक व्हॉल्युम्स. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट फ्रेज आहे मेक्स युअर फ्लेश क्रॉल. तर मेक्स युअर फ्लेश क्रॉल म्हणजे काय आहे? समथिंग दॅट मेक्स यू फील डिस्गस्टिंग ऑर नर्वस. म्हणजेच जे बघून आपल्याला भीती वाटत आहे, ओके, किंवा अंगावर आपल्या शहारा येत आहे किंवा आपल्याला किळस येत आहे, त्याला काय म्हणू आपण? मेक्स युअर फ्लेश क्रॉल. समजा एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे कुठे, तो आपण बघितला, जर आपल्याला त्याची काय होत आहे? भीती वाटत आहे किंवा आपल्याला तो बघावसा नाही वाटत आहे, खूप सारं रक्त वगैरे आहे, तर त्याला काय म्हणू आपण? मेक युअर फ्लेश क्रॉल. म्हणजेच आपल्याला काय होत आहे? एकतर भीती वाटत आहे, एकतर ते बघून आपल्याला किळस सुद्धा येत आहे, किंवा एखादी कुठे घाण असली तर ते घाण बघून पण आपल्याला काय किळस येत असते. म्हणजे काय होतं? आपल्या अंगावर शहारा येत आहे. ऍक्सिडेंट बघून आपल्याला आपल्या अंगावर शहारा येऊ शकतो, काही घाण बघून आपल्याला किळस वाटू शकते, त्याला आपण काय म्हणतो? मेक युअर फ्लेश क्रॉल. ओके, म्हणजे काय होते? अंगावर शहारे येणे किंवा भीती वाटणे. किंवा किळस वाटणे.
ओके, सो हे आहेत आपले आजचे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघितलेले आपण. त्यामध्ये होतं एक सेन्सस आणि अपोल्स्टरर वर्ड्स बघितलेले आहे. तर याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचत चला. मराठीमध्ये तर मी तुम्हाला सांगतेच, तुम्हाला जर हिंदीमध्ये याचे मिनिंग बघायचे आहे तर हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे जर तुम्हाला हिंदीमध्ये जास्त लक्षात राहत असेल वर्ड तर तुम्ही तसं करा, ते पण तुम्हाला तुमच्यासाठी युजफुल आहे. आता सध्या SBI क्लर्क आणि SBI PO येत आहे, त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कोणते पण विचारले जाऊ शकतात. जसं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये कधी सिमिलर विचारल्या जाते, अपोजिट विचारल्या जाते, अँटोनिम सिनोनिम हे विचारल्या जातात. तर त्याकरता तुम्हाला खूप युजफुल राहील हे जे वोकॅब्युलरी आहे ते. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा तुम्हाला युजफुल आहे. एखादा सेंटेन्स दिलेला जाऊ शकतो, त्यामध्ये तुम्हाला चेंज करायचा आहे तो वर्ड, रिप्लेस करायचा आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वोकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट असते. ओके, सो असंच प्रिपेअर करत राहा. ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स अँड थँक्यू.